उद्या पाडवा आहे अश्विनी. तुझ्या जवळ येण्याऐवजी मी तुझ्यापासून लांब जातो. मला माहिती आहे उद्या तुझ्या मनात तुझ्या विचारात फक्त आणि फक्त मी असणार आहे. आणि मलाही तुझ्याशिवाय काही सुचणार नाही. मी जातोय खरा तुझ्यापासून लांब, पण तुला बघितल्याशिवाय जाणार नाही. लांबून का होईना, पण तुला बघितल्याशिवाय मी इथून जाणार नाही. प्रतीक, तू आमच्या फॅमिलीला हेल्प करतोयस. जेव्हा जेव्हा तुझी गरज आहे किंवा तेव्हा तू आमच्या सोबत असतोस. खूप छान वाटतं मला. म्हणजे माझ्या मनात तुझ्याबद्दल फक्त रिस्पेक्ट आहे. म्हणजे माझ्या मनात तुझ्याबद्दल बाकी असं काही नाही आहे. मग तू गावाला एकटा चाललायस त्यामुळे मला काळजी का वाटते तुझी? आणि मंगळसूत्र का इतके दिवस मी माझ्या जवळ ठेवले? नाही मयुरी, हे सगळे विचार आता थांबव. स्टॉप थिंकिंग. आता उद्या पाडवा. उद्या बाबा नसणार आहेत आमच्या सोबत. हे खूप मिस करेल बाबांना. आईला बाबांना ओवाळताही येणार नाही. हे सगळं फेस करायचं आम्ही. काय हो सांग काकू? उज्ज्वला ताईंनी हळकुंड मागितली होती तर तेवढी त्यांना दे. हा, तोवर मी तुळशीला पाणी घालते. सॉरी, मी उचलते. अगं सॉरी हा, बोलता बोलताना काही कळलंच नाही ग. उगा सकाळी सकाळी तुझं काम वाढलं ग. अगं अश्विनी, हे बघ काय. अगं तुझे हळदीचे हात या घराच्या भिंतीवर लागलेत. म्हणजे शुभ संकेत आहे. हा, काय शुभ आणि काय अशुभ काकू? काय चांगलं व्हायचं राहिलंय आता? अगं तू बोलतेस ते बरोबर असलं तरी शुभ संकेत हा शुभ संकेतच असतो. म्हणजे काय की काय होणार हे मी मात्र तुला सांगू शकणार नाही. एखाद वेळी चांगलं पण होऊ शकते. मी तुळशीला घालायला पाणी घेऊन येते. हा, घे. झाली तयारी? मायाजी, हा बाळा, जेवण झाल्यावर मी आणि कुहू खेळू. मी सगळे गेम्स काढून ठेवले. खेळा. हा पप्पा, कुहू आणि मयुरी दीदीला मी गिफ्ट काय देऊ? संजू बेटा, ते सगळे आपल्याकडे दिवाळीसाठी येत आहेत, पण आपण दिवाळी सेलिब्रेट नाही करणारे, हो ना पप्पा? आणि मला हे पण माहिती आहे की आपण त्यांना कशाला बोलवतोय, कारण की त्यांचा मूड चांगला व्हावा. आज त्यांना श्रेयस मामाची आठवण यायला नको, हो ना? हो बेटा. डोंट वरी पप्पा, मी कुहूचा मूड चांगला करेन. गुड बॉय. अश्विनी जवळ श्रेयस नाही. आज आशू इथे घरी येते पण तिचे बाबा इथे नाहीयेत. मयू कुहू जवळ त्यांचे बाबा नाहीत.
तू आणि शिल्पी एकमेकांना भेटू शकता, पण आमच्यात ते नातं नाही. मग आयुष्य आहे ना हे असंच असतं. आपण जे विचार करतो त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळं. तू माझं बोलणं कधीतरी सिरियसली घेणार आहेस का रे? मग मी सगळ्याच गोष्टी सिरियसली घ्यायला लागलो ना तर मी नॉर्मल जगू शकत नाही. एनिवे, ठरल्याप्रमाणे त्यांना घ्यायला जातो. हो, ती वाट बघत असते. ओ 4 BHK हे घ्या. काय आणलात फराळ? तुम्हाला सुद्धा अश्विनीचं वारं लागलं? अहो, तोंडाचा पट्टा सोडायच्या आधी थोडा तरी विचार करत जा ना. फक्त कुहूसाठी या करंज्या आणल्यात, खाऊ द्यात की तिला. आणि संजूसाठी अनारसे आणलेत, त्याला खूप आवडतात ना. मग काय, अश्विनीच्या माहेरी जायचंय की नाही? यांनी फरमान काढले म्हणून मला तर जायची अजिबात इच्छा नाहीये. मी सांगणार आहे फोन करून की आम्ही येत नाही म्हणून. हो, आता वाकड्यात कशाला शिरता? थोडा वेळ तुम्ही जाऊन या, बरं वाटेल ना. आजो, माझी सॅक बॅग शोधायला मदत कर ना ग. खूप सामान भरायचंय. सामान? कसलं सामान नेतेस एवढं? अगं ड्रॉइंगचं, म्हणजे ड्रॉइंगचं आणि कलर्स भरायचे. कारण मी अशीच गेली ना तर त्याला वाटतं माझा मूड खूप सॅड आहे, म्हणून तो स्वतःचा मूड पण सॅड करून घेतो. काय ग, कसली कसली चित्र काढली आहेत, दाखव बघू. अरे वा, किती छान चित्र काढलेस ग. काय डोंगर वगैरे, वा वा, छान. मस्त. अगो कुहू, अजून 2-3 पण चित्र काढ, म्हणजे संजू खुश होईल. मी आता जर वॉटर कलर केला ना तर तो जाईस तर वाळून पण जाईल. चला 4 BHK येते मी. हॅलो, एके ट्रॅव्हल एजन्सीज. हां, मी शिल्पी वाघमारे बोलते. मी तिकीट बुक केलं होतं, तर मला फक्त एवढंच विचारायचं होतं की बस वेळेत आहे ना? ओके ओके ओके. नाही, फक्त एवढंच विचारायचं होतं की बस वेळेत आहे का. या, ओके, थँक्यू 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 थँक्यू. बस वेळेत आहे याचाच अर्थ दादा आता फक्त काही तासांकरता या शहरात आहे. कुहू बाळा, हे खाऊन घे. बराच वेळ झाला काही खाल्लं नाहीस. हं, तुझी कॉफी. अगं अश्विनी, तो फराळचा डबा दे ग, दिला होता तो. पंप्याला फराळ भरून द्यायचा होता. आणते का? हा. अगं अश्विनी, हे काय? अगं हे काय, घरभर कुंकवाची पावलं असल्यासारखं. कुंकवाची नाही, माझा वॉटर कलर होता. खरोखर लक्ष्मीच्या पावलासारखी पावलं दिसत आहेत. अगदी आपण ती गणपतीला काढतो ना, अगदी तशीच. सकाळी ते हळदीचे हात आणि आता ही लक्ष्मीची पावलं. बघितलंस ना अश्विनी, हा खरंच शुभशकुनच आहे. काहीतरीच काय बोलताय? कसला शुभ शकून अपशकून? मी पुसते. ही आणि लक्ष्मी, वहिनी आधी तुझे सगळे पैसे गेले, आता मी तुझं सौभाग्य कायमचं हिरावून घेणार आहे. आई, मी आलेच ग, मला एक जरा महत्वाचं काम आहे. अगं आता कुठे चालली आई आहेस? प्लीज मला काही प्रश्न विचारू नकोस, महत्वाचं काम आहे, करून आलेच.
अरे बस कधी येईल? हॅलो, हा बोल परब. हा मी तिथे जायला निघालो होतो. काय? अरे यार, तुला हे कसं कळलं? आई शिट. बरं ऐक, मी आधी कन्फर्म करतो आणि मग कळवतो तुला. हां ओके. दादा, ही काय वेळ आली आहे रे आपल्यावर? भाऊबीज, पाडवा अशा प्रसंगी मी तुला लांब पाठवते आमच्यापासून. पण माझा नाईलाज आहे रे. मी काय करू? नाही तर मी हे असं नसतं केलं. तुला माहिती आहे दादा. आजच्या दिवशी जरी अश्विनीला भेटायचं होतं मला, आई बाबांना, मुलींना थांबून बघितलं असतं ना तरी मनाला बरं वाटलं असतं. अरे मग आधी का नाही सांगितलंस? तू कालपर्यंत मला त्यांना भेटायचंय असं म्हणत होतास, म्हणून मी नाही तुला भेटवलं, कारण ते रिस्की आहे. फक्त लांबून बघायचंय हे एकदा बोलायचंच ना कालपर्यंत. मी काहीतरी केलं असतं अरे मॅनेज. पण आता काही नाही करता येणार, कारण आता सगळे वहिनीच्या माहेरी गेलेत. घरातलं थोडा सॅडनेस कमी व्हावा म्हणून माईने जेवायला बोलवलंय सगळ्यांना. सगळे तिकडेच गेलेत, मीही थोड्या वेळात तिकडेच जाणार आहे. घरात कोणीच नाहीये. मग मी नाही, तू त्या एरियात येण्याचा विचारही करू नकोस ना दादा. खूप रिस्की आहे, प्लीज. सॉरी शिल्पी, तुझ्यावर काल चिडलो मी. किती समजूतदार झालीस ग, सगळं एकटीने हँडल करतेस. दादा, आता तू नाहीयेस तर घरातली सगळी जबाबदारी माझ्यावरच पडली आणि मी करतेय, माझ्या परीने प्रयत्न करतेय. काळजी घे स्वतःची, बाकी घरच्यांची, सगळ्यांची. उद्या भाऊबीज आहे, पण मी नसणार तुझ्या बरोबर. पण मनाने मी तुझ्या बरोबरच आहे एवढं लक्षात ठेव. तुम्हा सगळ्यांबरोबर. हो दादा, तू आपल्या फॅमिलीसाठी हा जो त्याग करतोयस ना, हीच माझ्यासाठी ओवाळणी आहे. दादा, मला जास्त वेळ थांबता येणार नाही, कारण इथे थांबणं रिस्की वाटतंय मला. मी निघते आता. तूही सावकाश जा आणि पोचल्यावर फोन कर मला. निघते मी. आई रेडी आहेस ना तू? हो. मी खाली थांबते, ये. हा खूप आठवण येते हो तुमची मला. आज पाडवा आहे ना. पण मी जर अशीच बसून राहिले किंवा घरच्यांना जर कळलं ना तर त्यांना खूप वाईट वाटेल. आणि तुम्हीच मला नेहमी सांगायचं ना की घरचे सगळे खुश राहिले पाहिजेत म्हणून. आता ही जबाबदारी माझी आहे ना. मी पूर्ण करेन ती. आणि मला माहिती आहे तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथे खुश असाल. हो ना? ऐका ना, मी ना माई अप्पांकडे जाऊन येते.
हो टॉवेल विसरला ठेवा ना. अरे आणि जायच्या आधी दार खिडक्या बंद करा, खात्री करून घ्या आणि मग निघा. हो बाबा, काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित बंद करून जाणार. बाबा, हा अश्विनी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. झालं सुरू. कशाबद्दल? हा बाबा, मला एकच गोष्ट करायची आणि प्लीज त्याला नाही म्हणू नका. हे बघ अश्विनी, तुला माहेरी जाण्याबद्दल बोलायचं असेल तर मी तुला आधीच बोललो, तुला जावंच लागेल. नाही बाबा, त्याबद्दल नाही. मग कशाबद्दल? मला यांच्या ऑफिसमध्ये जायचंय. हाच पाडवा आहे ना, मला ते कधीच भेटणार नाहीयेत आयुष्यात पुढे. यांना तिन्ही सांजेच्या वेळेला अंधार असलेला कधीच आवडायचं नाही. निदान आजच्या दिवशी तरी त्यांच्या ऑफिसमध्ये अंधार नको ना, जिथून त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. निदान त्या जागी जाऊन मी आज दिवा लावते. जाऊ ना बाबा. जा, पण तिथलं काम लवकर आटपून माहेरी जायला विसरू नको. तू नाही गेलीस ना तर कमल ताईला वाईट वाटेल, राग येईल त्यांना. उशीर करू नकोस. तुम्ही काकांकडे जाणार होता ते कधी? हा, मी आजच निघतोय, झाली तयारी माझी. तुम्ही सगळे गेलात की दार खिडक्या बंद करतो आणि मग निघतोय. बाबा जात आहे, पण काळजी घ्या तुमची आणि वेळेवर औषधं घ्यायला नका विसरू. मी निघते. श्रेयस, हे सगळं किती कठीण करून ठेवलं रे तू एकदाच गेलास, पण तुझं जाणं रोज नव्यानं मारतंय असं वाटतं. परमेश्वरा, म्हातारपणात हे दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये. हे असे ठेवत जा केस, खूप डोळ्यावर येतात, डोळे खराब होतील लवकर. आणि मला एक सांग, तुम्हाला तो दिवाळीचा होमवर्क दिला होता, तो झाला तुझा? हो मम्मा, पप्पाने हेल्प केली मला. अरे वा, गुड. आणि आणखी काय काय केलंस? नंतर मी ड्रॉइंग केली, नंतर मग मी कंदील लावला. आणि तो बघ तिकडे गॅलरीत लावलाय. हो, मस्त झालाय. घरी बनवलास ना? हो, माझी आजी बोलली की दरवाजात नको लावू, गॅलरीत लाव. आणि आम्ही लाईटिंग पण नाही केली यावेळेस. आय नो. ठीक आहे, असू दे. पण तू जे ड्रॉइंग केलंयस ते दाखव ना मला. ओके, 2 मिनिट थांब मम्मी, मी बघतो. संजू, जे संजू, कुहू, किती उशीर केलास तू? आलात तुम्ही? वावा, तो आता तू कधी आलीस? झाली 10 मिनिटं झाली मला येऊन. मी तुला फोन लावत होते पण लागतच नव्हता फोन. आशू नाही का आली? ती येईल, तिला थोडं काम होतं. पण येईन ना वेळेत, नाही तर उगाच उशीर नको व्हायला. नाही, तिने यांना वचन दिलंय, यांना दिलेला शब्द ती मोडणार नाही. ती नक्की येईल. तुम्ही बसा, मी पाणी आणि फराळाचं बघते. मैयाजी, मी पण येते तुझ्या सोबत मदतीला.
वहिनी यायला पाहिजे होती ना आतापर्यंत. मी फोन करून बघू का विद्युत? एक काम करूया, त्यापेक्षा आपण कुवा आणि संजू काय करतायत ना ते बघूया. चल चल.